त्या दिवशी सगळ्यांचाच उपास असतो ना महाशिवरात्रीला. मग आपण गोडाचा पदार्थ पण उपासाचाच ठेवूया. म्हणजे शेंगदाण्याचा लाडू किंवा शिंगाड्याच्या पिठाची खीर. चालेल. आणि बायका येतील ना तर त्यांना ओटी बरोबर एखादी अशी भेटवस्तू पण देऊ. हो चालेल, मी तसं लिहून ठेवते. म्हणजे कसं आपल्याला सगळी ऑर्डर द्यायला व्यवस्थित होईल. ठीक आहे, आता मेनू झाला, गिफ्टची तयारी झाली. आता अजून काही राहिलंय का? अरे मी विसरूनच गेले. मी दूध ठेवलं होतं तापत गॅसवर. आलेच. हा हा चालेल. कुठे नाही गेला आता कशी अरे आजीशी असं वागतोस गाडवा? आजीला आधीच सांगितलं होतं मी इशाऱ्यांमधून की उठ उठ, तू ऐकलं नाहीस. मग आता असं करावं लागला. बायकोचा बैल कुठला नुसता तिच्या पुढे नाचत असतो, दुसरं काही सुचतच नाही हिच्याशिवाय त्याला. काय काय चालू तुमचं काय चाललंय? अरे माझं काय चाललंय ते सगळं जाऊ दे. मला सांग आधी तू तू काय करतेस? मी काम करत होते, पण तुम्ही आलात आणि माझं काम बंद झालं. सांग तर काय करत होतीस? अहो काही नाही, आता महाशिवरात्र आहे ना, तर त्याची सगळी तयारी करत होते. कसं कसं काय काय करायचंय ते सांगत होते रेणुका काकूंना. म्हणजे आता महाशिवरात्रीच्या दिवशी आधी पूजा होईल, मग त्यानंतर पिंडीवर अभिषेक होईल, मग ते झालं की गाण्यांची मैफिल, मग ते झालं की महाप्रसाद. हे असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव हिर घडलं, मन झुलू लागलं, आभाळी पांगलं, सपन डोळी सजलं. मनी ध्यानी तुझी गाणी बहडून आले र, सनईला पैंजनाचं ताल ग, आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी, मोत्याच्या भांगामध्ये भरला. हे असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव हिर घडलं. अहो तुम्ही इतकं बोलतेय आणि तुम्ही काहीच बोलत नाही. लक्ष कुठे आहे? माझं सगळं लक्ष तुझ्या डोळ्यांकडे होतं. सिद्धिराज, इतकं मनापासून काहीतरी सांगत होते मी आणि तुम्ही म्हणजे लक्षच नाही दिलं. अगं नाही नाही मी ऐकलं अगं सगळं. खरंच सांगतो तू ना, हो ना, कमाल प्लॅनिंग केलंस खरंच. मला ना कधी कधी असं वाटतं की तू राजकारणात उतरायला पाहिजेस. म्हणजे गाडे पाटलांची पुढची कॅन्डिडेट भावना सिद्धिराज गाडे पाटील. अजिबात नाही. गाडे पाटलांचा उत्तम कॅन्डिडेट एकच, सिद्धिराज गाडे पाटील. माझी खात्री आहे. मेंबर जावा. चला आता मला काम करू दे. अहो अरे झालं. एवढं काय झालं? सांगू यार दादा,
अरे एवढं बोलली ना मला सिंचू, इतकी ओरडली माझ्यावर, काय सांगू. यात काय नवीन आहे? तुला सांगतो माझी काय चूक आहे एवढं फक्त मला सांग. आता एवढी आनंदाची बातमी, माझी बायको प्रेग्नेंट आहे. आता ही बातमी मी आपल्या घरच्यांना सांगणार नाही का, म्हणून मी आईला सांगितली. तर यात माझं काय चुकलं? आता माझी बायको प्रेग्नेंट आहे हे म्हटल्यावर मी सांगणारच ना रे. आणि आईचं तरी काय चुकलं? आईने सुद्धा आनंदाच्या भरात तिच्या आईला फोन केला आणि शुभेच्छा दिल्या. यात काय चुकलं तू सांग बरं. पण सगळी भडास माझ्यावर निघाली का, कळलंच नाही. काय नाही रे, या बायकांचं असंच असते. आत्ता सुरू झालंय, अजून 9 महिने तुला गाडायचे. बघ तुला अजून काय काय सहन करायचंय ते मला विचार ना. मी या सगळ्यातून गेलोय. कळतंय मला, आत्तापासूनच कळतंय आणि टेन्शन सुद्धा आलंय. पण पण मला एक सांग दादा, हे सगळं तू कसं काय जमवलं म्हणजे? हा सांग ना प्लीज, सांग. काय वीणा जेव्हा प्रेग्नंट होती ना, तेव्हा पहिल्या महिन्यापासून कटकट चिडचिड करायला लागली. पण आपल्या घरात पण सगळे असल्यामुळे मी जरा वाचलो. तसं बघायला गेलं तर या एकत्र कुटुंब पद्धतीच्या मी अगदी विरोधात आहे. पण या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जरा घरात माणसं असतील तर या प्रेग्नंट बायकांची चिडचिड जरा डिवाइड होते ना 4 माणसांमध्ये. फक्त नवऱ्यावर नाही निघत, आई बाबा नवरा यांच्यावर निघते. तर वीणाची चिडचिड आई बाबा माझ्यावर निघत असल्यामुळे मला थोडी कमी सहन करावी लागली. पण या बाबतीत तू जरा अनलकी ठरलास. त्यात नेमका आत्ताच तू घर सोडलंयस, त्यामुळे तुम्ही दोघंच घरी असता. त्यामुळे सिंचनाची अख्खी चिडचिड फक्त तुझ्यावरच निघते. हा, आणि आता तू काय घरी पण परत येऊ शकत नाहीस. हो ना यार दादा, हा, तुला सांगतो ना, आम्ही खूप चुकीच्या वेळेला घरातून बाहेर पडलो. नाही खरंच, आता तू सांग ना, एवढं मोठं टेन्शन आहे, काय करायला पाहिजे? दादा मला सांग, यावर एखादं सोल्युशन नाही का रे? आहे सोल्युशन आहे. प्लीज प्लीज मला सांग ना, सांग. म्हणजे बघा, तुला पटतंय का? आई बाबांपैकी कोणी एक जर का तुझ्या बरोबर येऊन राहिलं तर निदान 50% चिडचिड जरी तुझ्यावरची कमी होईल आणि त्यांच्यावर जाईल. यामध्ये जास्तीत जास्त फायदा जर का आई तुझ्या बरोबर येऊन राहिली तर बाबांचा काय उपयोग नाही. म्हणजे कसं, तुला एक सांगतो, या गरोदर बायका असतात ना, त्यांच्याबरोबर एखादी अनुभवी बाई असेल तर ती आपल्या बाईचं मन समजते, तिला खाऊ पिऊ घालते. आई जर का तुझ्याबरोबर आली तर घरातली थोडी घरकामं पण करेल. आता सिंचना प्रेग्नंट असल्यामुळे ती काय कामाला हात लावत नाही, तसंही कुठे लावायची? म्हणजे तिला काही कामं करायची सवय नाही ना. पण आई जर का तुझ्याबरोबर आली तर घरकामं करेल, तिला खाऊ पिऊ घालेल, तुझ्यावरची 50% चिडचिड तिच्यावर निघेल. क्या बात आहे यार दादा, कमाल आयडिया आहे. सॉलिड आहे, मला फार आवडलं. थँक्यू 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 यार दादा, थँक्यू सो मच. थँक्यू यार. हो, असंच करतो. यस यार, आता मी आईशी बोलणार. काय रे हरीश, एवढा मोलाचा सल्ला दिला मी तुला, तू काय देणार मला? मी काय देणार तुला? आता काय आहे तुझ्याकडे? काहीच नाही. ठीक आहे, आता तात्पुरत्या सिगरेट दे, बाकी काय मागायचं ते नंतर मागेन. अरे काय दादा, सिगरेट घे, हे घे, हे सिगरेट घे, चल हे घे. बस पाकिट घे घे घे. 2च आहेत. घे.